नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चर्चा करू काल झालेल्या भारत आणि पाकिस्तानबद्दल, पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याबद्दल. अ, कालचा जो महामुकाबला होता ते सगळे लोक आतुरतेने वाट बघत होते आणि भारताने अपेक्षेप्रमाणे तो सामना दिमाखात जिंकला. वन साइडेड पाकिस्तानला हरवलं आणि आपली T20 वर्ल्ड कपची घोडदौड, विजयी घोडदौड कायम राखली. कालच्या सामन्याबद्दल बोलायला झालं तर पाकिस्तानने पहिले टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जसं की आपल्याला माहिती होती की बॅट फर्स्ट पिच होती. भारताला पहिली बॅटिंग करण्याचा चान्स मिळाला आणि भारताने त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि एक अबो पार टोटल पोस्ट करून पाकिस्तानला पाकिस्तानच्या बॅटर्सला अंडर प्रेशर टाकून सामना एका हाती जिंकून घेतला असं म्हणायला हरकत नाही. काल काल आपल्याला माहिती आहे की ईशान किशन हा मॅच विनर ठरला आणि ईशानची जी इनिंग होती ती इतकी जबरदस्त होती, इतकी इम्पॅक्टफुल होती की तो जोपर्यंत खेळत होता तो तेव्हा भारत 200 स्कोर करतो की असं वाटत होतं. तो जेव्हा आऊट झाला तेव्हा टीम इंडियाचं टोटल होतं 88 रन्स आणि त्याच्यामध्ये ईशानचे रन होते 77 रन्स, ते पण फक्त 40 बॉलमध्ये. म्हणजे टीम टोटलच्या ऑलमोस्ट 88-87% त्याचे रन्स होते. तो जेव्हा खेळत होता तेव्हा असं वाटत होतं की ईशान एक वेगळ्या पिचवर, वेगळ्या खेळपट्टीवर खेळत आहे आणि दुसरे फलंदाज तेव्हा तिलक वर्मा होता आणि त्याच्यानंतर जेव्हा सूर्य आला, हे सगळे वेगळ्या खेळपट्टीवर खेळत आहे. एवढा तो इझिली आणि सहजतेने पाकिस्तानच्या गोलंदाजी धुलाई करत होता आणि तो जसाच आऊट झाला तसंच भारताचे फलंदाज आपल्याला लळखडताना दिसले. एकदम जो की 200 स्कोअर होणार होता तो एकदम आपल्याला माहिती आहे की 175 पर्यंत टीम इंडिया मजल मारू शकली. तर एवढी त्याची इनिंग इम्पॅक्टफुल ठरली आणि तो खरा मॅच विनर ठरला. जेव्हा की मला वाटतं पाकिस्तानची टीम अभिषेक शर्मा करत होती, तो की 0 रनवर आऊट झाला आणि ईशान किशन त्यांचा खरा कर्दनकाळ ठरला. बाकी मग तेच आहे की शेवटी रिंकू, दुबे आणि सूर्यानी अ, अ, भारताच्या टोटलला 175 पर्यंत पोहोचवलं आणि एक विजयी टोटल ते ठरू शकलं. यामध्ये मला असं म्हणावं लागेल की भारताच्या सिलेक्शन कमिटीला आपल्या सिलेक्शन कमिटीची आपल्याला प्रशंसा करावी लागेल की ज्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या ईशानला T20 वर्ल्ड कपसाठी त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्याच्यावर भरोसा दाखवला. वर्ल्ड कपच्या आधी जी न्यूझीलंड सिरीज झाली त्याच्यामध्ये त्याला खेळवलं, त्याला पूर्ण बॅक केलं, त्याला फ्रीडम दिलं आणि त्यांनी ईशानने पण त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि त्यांनी त्याला मिळालेला चान्स त्यांनी दोन्ही हातांनी ग्रॅब केला आणि त्याचं फळ आता आपल्याला मिळत आहे. तर असेच काही निर्णय ठरतात जे की एक इम्पॅक्ट एका सिरीजवर, एका वर्ल्ड कपवर इम्पॅक्ट करून जातात आणि एका प्लेयरसाठी तो लाईफ चेंजिंग मोमेंट ठरू शकतो. तर इथे आपल्याला भारताच्या सिलेक्शन कमिटीला त्यांची प्रशंसा करावीच लागेल. कालच्या सामन्याबद्दल बोलायला गेलं तर पिच एवढी ट्रिकी होती की शेवटच्या 4 ओव्हरमध्ये जे 4 ओव्हरपैकी 2 ओव्हर जे त्यांच्या मिस्ट्री स्पिनर तारिकने टाकले, 17वा आणि 19 ओव्हर. त्याच्यामध्ये भारताने फक्त 5 आणि 6 धावा काढल्या. एवढे त्याला सांभाळून खेळत होते आणि अ, अ, सूर्याने त्याच्यामध्ये एक बाउंड्री मारली. पण नंतर मग विकेट पण त्यांनी गमावल्या आणि मग 19 ओव्हरमध्ये जेव्हा शाहीन आला फास्टर, तर तेव्हा मग रिंकू आणि दुबेने त्याला षटकार, चौकार मारून टीम इंडियाचं टोटल 175 पर्यंत पोहोचवलं. तर एवढं सयम अयूबला 3-3, 4-4 डिग्रीपर्यंत स्पिन मिळत होता. त्याचा बॉल ग्रिप करत होता. तर एवढ्या ट्रिकी पिचवर ईशानची जी इनिंग होती ती खरंच इम्पॅक्टफुल होती. हे आपल्याला म्हणावं लागेल आणि ती खरी इनिंग गेम चेंजर ठरली. आणि जेव्हा भारताची टीम गोलंदाजी करायला आली तेव्हा भारताच्या बॉलर्सनी हार्दिक पांड्या असो, बुमराह असो आणि नंतर स्पिनर्स असो यांनी कसून गोलंदाजी केली आणि
मला वाटते पाकिस्तानची टीम अंडर प्रेशर होती 175च्या धावा 176 धावाचं जेव्हा त्यांना लक्ष्य करायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा ते अंडर प्रेशरहून क्रॉस बॅटेड शॉट्स मारून एका पाठोपाठ एक ते आऊट झाले. त्यांनी पिचवर थांबून पार्टनरशिप बिल्ड करून थोडं धैर्य दाखवून खेळायला हवं होतं. पण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानची बॅटिंग आहे ते अंडर प्रेशर नेहमीच झेपाडते. त्याचप्रमाणे त्यांनी काल पण एका पाठोपाठ एक विकेट गमावून मॅच गमावली. काल आपण बोललो होतो की पाकिस्तानची जी क्वांटिटी आहे त्याच्या बरोबरीने भारताची जी क्वालिटी आहे स्पिन डिपार्टमेंटमध्ये ते भारी ठरेल. आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानने काल 6 स्पिन बॉलर्सचा वापर केला. पण त्याच कंपॅरेटिव्ह भारताने आपल्या जे 3 क्वालिटी स्पिनर्स आहे वरुण, अक्षर आणि कुलदीप या 3 बॉलर्सनीच त्यांना त्यांची दमछाक उडवली. आणि मग जेव्हा नंतर रिंकू आणि तिलक बॉलिंग करायला आले तेव्हा पाकिस्तान ची टीम बऱ्यापैकी मॅचमध्ये पिछाडली होती. तर तो पण एक मुद्दा आहे. क्वांटिटी इज ऑलवेज बेटर दॅन क्वालिटी. तर भारताने सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली. थोडेसे तिलक वर्माकडून 1-2 कॅचेस ड्रॉप झाल्या, पण मला वाटते दॅट इज पार्ट ऑफ द गेम. आणि रिंकू सिंगची कॅचिंग आणि ग्राउंड फिल्डिंग खूप छान होती. आणि सगळ्याच खेळाडूंनी अंडर प्रेशर चांगला परफॉर्मन्स दिला आणि भारताचा विजयी घोडदौड कायम राखली. भारत आता आपल्याला माहिती आहे की भारत नेक्स्ट राऊंडमध्ये क्वालिफाय झाला आहे सुपर एटमध्ये. जसे की टुर्नामेंटची आखणी आहे, सीड्सनुसार प्रत्येक टीमला एक एक नामांकन दिलं आहे. तर त्यानुसार भारताच्या टीममध्ये भारताच्या ग्रुपमध्ये सुपर एटच्या ग्रुपमध्ये पुढच्या राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज येईल आणि सोबत भारत राहील. जे 4 टीम्स पुढच्या राऊंडमध्ये क्वालिफाय करेल एका ग्रुपमध्ये. तर मला वाटते की ऑस्ट्रेलियासाठी सुपर एटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आता जो सामना आहे तो एक महत्त्वाचा सामना ठरेल. कारण की ते मागच्या मॅचमध्ये झिम्बाब्वेकडून मार खाऊन आले आहे, झिम्बाब्वेकडून हरून आले. तर आजचा सामना जो श्रीलंकेसोबत होणार आहे त्यांचा पल्लिकल्ले स्टेडियममध्ये तो महत्त्वाचा ठरेल. आजचं त्यांचं डू ऑर डाय सामना ठरेल. आणि आज जर ते हरले तर ते त्यांचा विश्वकप इथेच संपून जाईल. ठीक आहे, एक मॅच त्यांची उरेल, पण त्याचं काही महत्त्व राहणार नाही. बाकीचं वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेची टीम तर फॉर्ममध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे. या भारताच्या टीमकडे पाहून असं फिलिंग येते की ते एक इनविन्सिबल टीम सारखी खेळत आहे, चॅम्पियन टीम सारखी खेळत आहे. जो पण त्यांच्या मदत येते त्यांना ते वन साइडेड हरवून ठीक आहे काही मॅचेस फसतात, पण टीम दॅट इज दी तेच एक चॅम्पियन टीमची ओळख आहे की तुम्ही दबावामध्ये कसे खेळता, दबावाला झुगारून पुढे कसे चालत राहता. तेच एक चॅम्पियन्स टीमची ओळख आहे. आणि जसं की ऑस्ट्रेलियाची टीम होती 2003-2007 वर्ल्ड कपमध्ये एक अनबिटेबल टीम होती असं मानलं जात होतं. तसाच वाईब, तशीच फिलिंग भारताच्या या T20 वर्ल्ड कप टीमकडून येत आहे. तर बघूया पुढच्या सामन्यामध्ये, पुढच्या वाटचालीमध्ये भारताची टीम कशी कामगिरी करेल. आणि मला वाटते की भारताची टीम एक अनबिटेबल रन आपला कायम ठेवील आणि वर्ल्ड कपवर आपली दावेदारी कायम ठेवेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच मराठीमध्ये क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.